वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की आम्ही अफगाणी चिकन बनवणार आहे आणि मोमोज बनवणार. पण मोमोजचा प्लॅन जरा कॅन्सल झाला कारण आम्हाला खूप लेट झाला आहे. त्यामुळे फक्त अफगाणी चिकन बनवणार आहे आणि मोमोज चुल्यानंतर खायला देऊ. अफगाणी चिकन आम्ही बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी त्याची रेसिपी. खूप लेट झाला आहे आम्हाला बनवायला, पण तरीसुद्धा मी शूट करते. बघूया, चला. चिव तर आता बाहेर चालली आहे मम्मीबरोबर, तर मी एकटीच बनवणार आहे. सो गाईज, मी ही अशी लिस्ट बनवून घेतली कसं बनवायचं ते, आणि मी अशी फ्रीजवरती लावली ही बनवायचं ते. तर फर्स्ट आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे. लिंबू, सॉल्ट आणि जिंजर गार्लिक पेस्ट. तर पहिलं मी चिकन घेतले, 1 किलो चिकन घेतले. तोंड पडते मी तिकडे बघते. चिकन घेतलंय धुवून. ह्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, सांडल 2 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून लिंबू पिळायचे. जिंजर गार्लिक पेस्ट आणि लिंबू, नंतर मीठ एवढे 1 चमचा. हे चिकन मध्ये टाकलेलं मिक्स करून 20 मिनिट्स मॅरिनेट करून ठेवायचं. तोपर्यंत आपण त्याला एक हिरवा मसाला लागतो की तो तयार करून घेऊया. पुदिना आणि कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, हा कांदा एवढासा घेतला मी. तो ह्याच्यामध्ये थोडीशी काजू टाकायचे. तर आपण निघालेलो आहे बाजारला, आणि आता बाजार घेऊन तुम्हाला 8 काजू टाकते. तो आपला मिक्सरचा बाउल एवढा भरलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते. तर आपण त्याची सगळी पेस्ट बनवून घ्या. मस्त अशी पेस्ट झालेली आहे आपली ग्रीन चिलीची. दिसते का तुम्हाला? ह्याच्या वासाने मला शिंका यायला लागला. हे मग असं मॅरिनेट केलेलं, त्याच्यानंतर ही ग्रीन पेस्ट बनवली. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचे बघू शकता. हे मॅरिनेशन झालं, ही ग्रीन पेस्ट झाली. आता दही आणि फ्रेश क्रीम घ्यायचे, ही पेस्ट ॲड करायचे. ओके, क्रीम आणायला सांगितलेली मी तसं मी. आणि दही कपसाठी 1 कपसाठी मी वाटी घेते. तरी थोडंसं कमी घेतलं 1 कपला. ह्या वाटीत मी क्रीम एवढी क्रीम पण घेतली. त्याच्यामध्ये ग्रीन पेस्ट ॲड करायची. हे असं झालं ग्रीन पेस्ट आणि दही आणि क्रीमचं मिक्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे, ते मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे कसुरी मेथी, ब्लॅक पेपर पावडर, गरम मसाला, चाट मसाला आणि जी मॅरिनेटेड चिकन आहे ते टाकायचे. एवढी कसुरी मेथी घेतली आणि तिला क्रश करून टाकते. तर एवढं सगळं ॲड केलेलं आहे. कसुरी मेथी, ब्लॅक पेपर पावडर, गरम मसाला आणि चाट मसाला, हे सगळं मी मिक्स करते आणि नंतर हे सगळं मॅरिनेटेड चिकनमध्ये टाकून घेते. आता हे सगळं मिक्स मी या चिकनमध्ये ॲड करणार आहे. डायरेक्ट टाकते. आता हे चिकन आपण 20 मिनिटं आणखीन मॅरिनेशन करून घेऊ. सो गाईज, चिकन मॅरिनेट होत होतं, त्याला आणखी 20 मिनिटं लागणार होते. त्यामुळे मी बाकीचा कट्टा वगैरे साफ करून बाकीच्या गोष्टी आवरून घेतल्या आणि त्यामुळे मी टाईमलॅप्स लावून व्हिडिओ शूट केले.
मॅरिनेट होते, पण अजून मम्मी द्यायला खूप वेळ आहे, त्याच्यामुळं मी कणिक मळून घेते. सगळे चिकन मॅरिनेट झालं आणि आता आपल्याला चिकनचे पीस आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणून मी तवा ठेवला, तव्यामध्ये थोडंसं तेल टाकते. एक्स्ट्रा ग्रेव्ही जास्त घ्यायची नाही आहे, कारण त्याचीच आपल्याला ग्रेव्ही करायची आहे त्या मॅरिनेशनची. त्यामुळे थोडंसं फर्स्ट बॅच फ्राय करून झाली आहे. आता नेक्स्ट करते. हाय गाईज, मी आता आलेली आहे सामान घेऊन. हे बघा किती काय काय आणलंय. आजीनं एक टप आणला आणि काय ते पाट असतो ना बसायचा, तो पण आणला. आता ती चालत मी आली मामासोबत. आणि हे बघा मावशी काय करते आमची, ते फ्राय काय करायचं fry अजून चालू करायचं आहे. सेकंड बॅचच चालली आहे अजून, ते सगळे आले तरी. मावशी घामाघूम झालेली आहे आमची. किचन मध्ये गरम होते. बाय बाय, भेटतो आपण. सगळं तिथं जेवण बनवून झालं. म्हणजे आणलेले आहेत बाजारातनं. आणि बघा आजी थकून आली, आमची आजी थकून आली. मी पण थकली. आणि मी आली गाडीवर, त्याच्यामुळे आजी थकली. चला आपण पुढंच आजी खाऊन बघूया. हे बघा guys, मम्मीने कशी मस्त भाजी आणली आणि हा टप पण घेऊन आणली, ती 100 रुपयाला भेटला म्हणून. सो गाईज, आता आपण करायला घेतले, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बटर टाकून घेऊ. बटर ह्यासाठी की एनहान्स होते टेस्ट, आणि बटरमध्ये तेल पण टाकू म्हणजे बटर जाणार नाही. तर गाईज आहे बघा, बटर टाकून घेतलेलं आहे मावशीने अशा प्रकारे. बटर टाकले गाईज, त्याच्यामध्ये खडा मसाला टाकते. तेजपत्ता आणि हे दालचिनी, लवंग, मिरे सगळं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकले, बटर खूप खेचले. आता त्याच्यामध्ये मी हा पेस्ट ग्रीन ग्रेव्ही टाकणार आहे आणि मस्त फ्राय करून घेणार आहे गाईज. तर ही ग्रेव्ही टाकली मी आता, आणि ग्रेव्हीला थोडंसं तेल दिसेपर्यंत आपण ग्रेव्हीला फ्राय करू, आणि मग नंतर ग्रीन केलेलं चिकन टाकू. तर मी आता थोडीशी आराम करायला बसलेली आहे. मावशी आणि आजी तिकडं चिकन फ्राय करून घेतलंय, म्हणजे आता ते चिकन ग्रेव्ही बनवून बनवते ती. तर चला तोपर्यंत आपण बाहेरचं बघूया. गाईज, मी इथं 2 आठवडे झाले आली. हे बघा कसं दिसते, एकदम छान. सो गाईज, आता मी चिकन ऍड केलेलं आहे ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये. पण वाव, हे बघा लेग पीस. तुम्ही पण या खायला लेग पीस. आता कसं झालंय चिकन ते माहित नाही मला, झाले असणार, चाखून बघायला, चाखून बघतात आला. मसाला छान झालाय म्हणल्यावर चिकन पण छान झालेलं असणार. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि ह्या चिकन थोडंसं फ्राय करते मसाल्यामध्ये. तेल तर चांगलं सुटलंय बघा. तर काय आता मावशी याच्यात पाणी ऍड करत आहे, बघू शकता तुम्ही. गरम पाणी करून गरम पाणी लय होईल का ग? बस बस बस, लय होईल, शिजायला लागेल. हां. शिजून थोडं पाणी आटवून द्यायचं, म्हणजे कसं ग्रेव्ही थिक ग्रेव्ही होईल आपली. थोडंसं फ्राय केल्यामुळं थोडं आपलं अर्ध चिकन शिजलेलंच आहे. आणि इकडे आजी भात लावत आहे. हे बघा गाईस, मस्त चिकन.
थिक ग्रेव्ही नाही केली आम्ही, थोडंसं राईस केलं त्यामुळे राईस बरोबर खाण्यासाठी. मस्त गरम गरम रोटी आली, फुलके आणि चिव कांदा चिरती. डोळ्यातलं पाणी आलं का तुझं लगेच? आमचा कांद्यासाठी वेट चाललाय. वास तर छान येतोय बघा. कांदा कशी चिरती बघा चिव. चिवची पद्धत बघा कांदा चिरण्याची. बघा गाईज प्लेट रेडी आहे. गाईज चिव आणि मी खायला बसलोय आता. कसं झालं? एकदम छान झालेला आहे बघा. ताट बघा माझं कसं फुललेलं आहे. ताट जेवतो आम्ही आणि मग भेटतो तुम्हाला. टेस्ट छान झाली आहे, पण आम्हाला खरं अफगाणी चिकनची टेस्ट कशी असते हॉटेलची तीच माहीत नाही, त्याच्यामुळे आम्ही खातोय. तुम्हाला खरी माहिती आहे का टेस्ट असेल तर तुम्हाला समजेल चांगली झाली का नाही. मी परत एकदा हॉटेलमध्ये जाऊन ट्राय करेन, तेव्हा मला कळेल माझी टेस्ट चांगली झाली की नाही. मी तुम्हाला परत कधी जेव्हा व्हिडिओ बनवेन तेव्हा सांगेन तुम्हाला की कशी टेस्ट झाली आहे. आता आम्ही जेवतो. मग बाय. काय वाटतंय चिवडे, कसं होतं जेवण? लय जेवली. आता खाल्लं एक राऊंड मारून येऊन परत बस जेवाय. लय छान. चल बाया, आता मी झोपणार. सो गाईज मस्त आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही पप्पांची वाट बघतोय. पप्पा आले की ते पण जेवतील. सो गाईज पप्पा घरी आले आहेत कामावरनं आणि आता त्यांचं जेवण पण झालेलं आहे. थोडंसं राईस खाता येत, आपण विचारूया त्यांना चिकन कसं झालं. चिकन व्हेरी नाईस आणि व्हेरी टेस्टी. मराठीत सांगा. छान झालं चिकन, मस्त एकदम अफगाणी चिकन खाऊन असं मन तृप्त झालं एकदम छान वाटलं. घ्या आमच्या पप्पांची रिॲक्शन. नाही खरंच चिकन नाही मस्त. चांगले झाले. सो आता आम्ही करतो हा ब्लॉग. आता लय झोप आली बघा आमच्या डोळ्यात. आकाशल्या वहिनी असं झाले ते असं असं पण होईना, तर असं करावं लागतं की. सो गाईज पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.